आपला दुग्ध व्यवसाय हा यशस्वीपणे करून टाकलेला आहे. बाबासाहेब भाऊसाहेब पवार साहेब, आपलं मनापूर्वक पुनश्च एकदा स्वागत आहे. नेमकंच तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? मी बाबासाहेब भाऊसाहेब पवार, राहणार उंदीरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. सुरुवातीला एक अर्धवट शिक्षण झाल्यानं 10वी पर्यंत शिक्षण झालं. तर 10वी पर्यंतच्या शिक्षणाला कुठलीही नोकरी वगैरे काही मिळत नव्हती आणि मग स्वतःचं एक स्वतंत्र व्यवसाय करायचं नियोजन केलं आणि धान्याचं दुकान सुरुवातीला चालू केलं. धान्याचं दुकान चालू केलं, त्याच्यानंतर व्हेकल धंदा ट्रान्सपोर्टचा काही दिवस चालवला आणि ह्या धंद्यातून व्यवसायातून कुठंतरी एक प्रगल्भ विचार करून आणि गाय आणि आई ह्या दोन गोष्टी हृदयात होत्या आणि त्यांना आता कुठंतरी साकारण्याची वेळ आलेली होती. म्हणून मग हे धान्याचा धंदा आणि ट्रान्सपोर्टचा धंदा बंद केला आणि गाईचा धंदा मनापासून करायचा असं ठरवलं. गाईचा धंदा मी 2008 पासून सुरुवात केली. तर मी सुरुवातीला बारामतीला डायनॅमिक डेअरी मध्ये ट्रेनिंग घेतलं. डॉक्टर प्रशांत युगे यांचं ट्रेनिंग घेतलं आणि व्यवसायाबद्दल सखोल म्हणण्यापेक्षा जे काही थोडंफार ज्ञान मिळालं तर त्या ट्रेनिंगच्या आधारे ज्ञान घेऊन आणि व्यवसाय चालू केला. तर व्यवसाय चालू केल्यानंतर पुढं मग आपण व्यवसाय करतोय, ह्या व्यवसायामध्ये आपल्याला ब्रीडिंगवर काम झालं पाहिजे. तर पहिली जी सुरुवात आहे ह्या व्यवसायाची, तर ही सिमेंटची जी कांडी आहे, जी स्ट्रॉ आहे, याच्यापासून या व्यवसायाची सुरुवात होती. आज जर आपण म्हटलो गाई आणू तर गाईला किंमत मोठी द्यावा लागते आणि सिमेंटची जर कांडी घेतली तर याला किंमत छोटी लागते आणि मग छोट्यामधून मोठ्यात जाण्याचा माझा प्रयत्न होता आणि मग मी सुरुवातीला ब्रीडिंगवर काम करण्याचं नियोजन केलं. कारण जे ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलं का बाबा तुम्ही स्ट्रॉ पासून सुरुवात करा. त्या काळात 2008-9च्या काळात गाय साधारण स्ट्रॉ दिल्यापासून तर दुधात येण्यासाठी 4 वर्षाचा काळ लागायचा. आता अलीकडे काय झालंय, 1 वर्षात गाय कालवड जन्मल्यानंतर स्ट्रॉ पासून 9 महिने गाय गाभण राहायला लागतात. जनायला तिला जणल्यानंतर 9 महिन्यानंतर 12 महिन्यात कारवड हिटवर येते आणि परत दुधात येण्यासाठी तिला 9 महिने लागत. म्हणजे 21 महिन्यामध्ये कालवड दुधात येते. हे आमच्याकडे आम्ही ते साध्य केलं. म्हणजे 4 वर्षाचा जो काळ आहे, हा जो 4 वर्षाचा प्रवास आहे, हा आम्ही 21 महिन्यावर आणला. म्हणजे कांडीपासून छोट्या याच्यातून व्यवसाय चालू करून तो 21 महिन्यात आम्ही दुधात गाय आणल्यानंतर आम्हाला जे दूध मिळालं, तर हे जे रावरी सिमेंट स्टेशनचे काही आम्ही डोसेस वापरले, तर याच्यामध्ये आम्ही काही कन्व्हेन्शनल वापरले. त्याच्यानंतर ही सॉर्टेड टेक्नॉलॉजी आली, या सॉर्टेडचे बी नंतर वापरले. तर पहिल्या कन्व्हेन्शनलच्या सिमेंट्स मध्ये माझ्याकडं 40-116, 50,053 हे काही बुल ठराविक वापरलेले होते. तर 40-116 बुलची कारवड जी होती माझ्याकडं, तर ती मी विक्रमी दरामध्ये विक्री केली. तर ती 2,11,000 रुपये विकली. त्याच्यानंतर 50,053 ह्या त्याला कालवडी आणि गोरे होण्याचं जे प्रमाण होतं, त्याच्यामध्ये कालवडी होण्याचं प्रमाण कमी असल्या कारण तरी बी मला 2 कारवडी मिळाल्या. अनुभवानी 2 50,053च्या कालवडी मिळाल्या आणि त्या बी आता सध्या दुधात आहे. तर त्या 30 लिटरच्या प्लस पहिल्या व्याताला दूध देत आहे. मग त्याच्यानंतर सॉर्टेड भरायला सुरुवात केली. सॉर्टेड सिमेंट्स वर बी आहे ना चांगल्या प्रकारे मला रिझल्ट आले. माझ्याकडे आता 56 आहे, 61 आहे, 62ची कारवड जन्मलेली आहे. हे नंबर स्ट्रॉचे नंबर सांगताय तुम्ही सगळे? हे बुलचे नंबर आहेत आणि हे बुल माझ्याकडे काही दुधात आले. 127 आहे, 128 आहे, 50,053 आहे, 40-116 आहे. हे बुल तसे दुधात आलेले. हे एनडीडीबी मध्ये जाऊन तुम्ही सगळे बुल बघितले तसे? हो, इथं माहिती वगैरे घेऊन त्यांचे ना आपण सिमेंट स्ट्रॉ वापरायला सुरुवात केली. या माध्यमातून असेल. शेतकरी बंधूंनो, एक आदर्श आपल्याला या ठिकाणी जाणवत असेल की बाबासाहेब भाऊसाहेब पवार हे प्रत्येक बुलचा स्ट्रॉ नंबर सांगतात. ही खरी मेक आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून दुग्ध उत्पादन करत असताना हे अतिशय महत्वाचं आहे. प्रजनन व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देणं आणि त्या बुलचे नंबर सुद्धा माहित असणं ही सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पवारजी सांगत आहेत आणि या माध्यमातून दुधाचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे तुमचं. यातून भविष्यात आता तुमचे कसे काय करणार आहात? दुग्ध व्यवसाय करताय की कालवडी विकताय? नेमकं काय करणार? तसं आहे ना, कालवडी विक्रीचं नियोजन आता इथून पुढच्या काळात ठेवलेलं आहे. याच्या आधी गाई विकलेले आहे. तर मी 40-116ची ती विक्रमी 2,11,000ला विकलेली आहे. आता नवीन आहे ना, याच्यामध्ये कालवडी विकण्याचं नियोजन आहे. तसं मी आता नवीन जेवायवर काम चालू केलेलं आहे. आता सध्या माझ्या गोठ्यामध्ये 9 जेवाय आहे. त्याच्यामध्ये एनडीडीबीचं काय जेवाय तंत्रज्ञान काय आहे? जेवाय हे ब्रीड आहे, जर्सी ब्रीड आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जो हा उष्णता वाढतीये, बदलतं हवामान सगळं जाणवतं
बदलत्या आपलं. हवामानामध्ये का ही जी जर्सी ब्रीड आहे तर हे आपल्याला जुळणार आहे. मग आपण याच्यापला कसं आहे, याच्यापला दूध देण्याचं प्रमाण जास्त आहे, पण मग काही ट्रेड्स जे आहे ते जर्सीचे चांगले असल्या कारणानं त्याच्यामध्ये दुधाला क्वालिटी जर्सीच्या चांगली आहे. बर. त्याच्यानंतर कन्सप्शन म्हणजे फर्टिलिटीचे इश्यू आहे ना ते नाहीये. त्याच्यानंतर हिट ट्रेसला बी प्रॉब्लेम येत नाही आणि आजारी पडत नाही. बर. अशा या 4 प्रकारच्या याच्यावर मी विचार करून थोडं जर्शीवर काम चालू केलेलं आहे. आता सध्या माझ्याकडे ज्या दुधात आहे 3 जर्सी दुधात आलेले आहे, तर त्यांना 5-0ची क्वालिटी आहे आणि फर्टिलिटीला त्यांना प्रॉब्लेम आलेला नाही. म्हणजे त्या पहिल्या स्ट्रॉ मध्ये कन्सप्शन 100% आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांना खाण्याला चाऱ्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी लागत. चारा खाण्याचं कमी प्रमाण असल्यामुळं शेणाचं प्रमाण बी कमी. म्हणजे त्यामुळे भविष्यात जे आहे ना तर हे कॉम्पॅक्ट ब्रीड असल्यामुळं जेवायची जे वेट आहे ते साधारण 400-450 किलो आहे आणि याच्याचं वेट साधारण 700, 500, 600 ह्या ह्याच्यात आहे. म्हणजे वेट जास्त. शरीर पोषणासाठी तर अन्न लागणारच आहे. मग हेच जर कॉम्पॅक्ट ब्रीड आहे तर म्हणून मी जेवायवर काम चालू केलेलं आहे आणि नक्कीच याच्यामध्ये भविष्य काळ चांगला आहे. तर बाकीच्यांनी बी त्याचा विचार करावा आणि जेवायवर नक्कीच त्याला चांगले दिवस येतील. मग मुक्त गोठा पद्धतीनं आपलं सर्व हे सगळं आहे की कसं, कशा पद्धतीचं गोठा व्यवस्थापन कसं आहे? गोठा व्यवस्थापन मी सर्वात आधी मुक्त संचार गोठा आहे ना सर्वात आधी केलता. तर माझ्या माहितीप्रमाणे मी सुरुवातीला का निलगिरीचे डांब रवले होते आणि त्याला बांबू लावले होते. त्याच्यानंतर ते बांबू काढले, त्याला तार काढली आणि त्याच्यानंतर जाळी लावली. तर अशा प्रकारे हा मुक्त गोठ्याचा प्रवास कमी भांडवलामध्ये मी करीत आता माझ्याकडे जाळीचं मुक्त संचार गोठा आहे आणि माझं समजात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्चात दूध व्यवसाय कसा उत्कृष्ट करायचा आहे याच्याबद्दल मी नेहमी सांगत राहतो. तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशाजी पटेल हे सुद्धा माझ्याकडे येऊन भेटण्यासाठी आले होते. तर त्यांनी बी मुरघास तंत्रज्ञान आसन त्याच्यानंतर मुक्त संचार गोठा आसन या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. अगदीच. श्रोते हो, बाबासाहेब भाऊसाहेब पवार साहेब हे जवळजवळ 30 गायी त्यांच्याकडे आहेत आणि मुक्काम पोस्ट उंदीरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत. अतिशय यशस्वी पद्धतीनं त्यांनी त्यांचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय केलेला आहे. त्यातून आहार व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. हे सगळं कसं कशा पद्धतीनं करतात? आहार व्यवस्थापनामध्ये मी कुठल्याही कंपनीवर किंवा कुठल्याही याच्यावर डिपेंड न राहता स्वतः अनुभवानी जे काही खाद्याचं हे केलं. आपल्याकडे जो माल उपलब्ध आहे, मका आहे, गहू आहे, सोयाबीन आहे, सरकी आहे, हे जो रॉ मटेरियल उपलब्ध आहे आणि हे डोळ्याने दिसतं चांगल्या क्वालिटीचं आहे. तर हार काय मी टेक्निकल सायंटिफिक दृष्ट्या विचार न करता द्विदल 30%, द्विदल 30% आणि तेल बियाणे 30% आणि 10% उरलेल्या DCP हे तुमचं मीठ आहे, खाता सोडा आहे, हे वापरून मी माझं स्वतःच फॉर्म्युलेशन करून मला माहिती आहे का गायींना ठरवायचंय का तिला काय लागतंय. आपण आपल्या ज्ञानानं देण्याचा प्रयत्न करतो, पण मी गायीच्या डायजेशनवर ध्यान ठेवून जो काही त्याचा डायजेशनचा थोडाफार माझ्या समजेप्रमाणे जो अभ्यास केला आणि मग त्या गायींना आणि मी ठरवलं का बाबा हे खाद्य चालतं आणि मग मी आता स्वतःचं खाद्य वापरतो. तर माझ्या स्वतःची खाद्याची कॉस्ट जी आहे तर ती कमीत 25 ते 26 रुपयाच्या पुढे जात आणि ते बी चांगल्या क्वालिटीचं खाद्य माझ्या गायांना मिळतं. त्याच्यापासून मला दुधाची क्वालिटी चांगली मिळते, गाय आजारी वगैरे पडत नाही. ह्या सगळे फायदे मला आहार व्यवस्थापनातून मिळाले. अगदीच. मजुरांचा फार मोठा प्रश्न जाणवतो आणि बरेच लोक गायांचा गोठा तयार करतात, चालवायला कोणाला तरी देतात. असे बरेच अनुभव आपण ऐकत असतात. तुम्ही आजही या वयात इतक्या वयात सुद्धा प्रचंड कष्ट करताय. कसं सगळं नियोजन करताय? हे काम ही माणसाची ओळख पाहिजे, ते कुठलंही असो. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या याच्यात समजेप्रमाणात शिक्षणाप्रमाणात काम तर हे केलंच पाहिजे. कारण श्रम ही प्रतिष्ठा आहे. आम्ही स्वतः कुटुंबातले प्रत्येक जण शरीराच्या गरजेसाठी म्हणून काम करतोय. त्या कामामध्ये आमचा उदरनिर्वाह कुटुंब चालून गायांचंही व्यवस्थापन उत्कृष्ट होतंय आणि भविष्यामध्ये आज माणसाला कामाची गरज आहे. त्यांनी जर त्याच्या शरीरासाठी आरोग्यासाठी जर काम केलं तर त्याला नक्कीच त्याच्यामध्ये समाधान आणि सुख हे ते मिळेल. दुग्ध व्यवसाय करत असताना त्याचं एक शास्त्रीय दृष्टिकोनातून सगळी माहिती संकलित आपल्याकडे असावी लागते. तुम्ही प्रत्येक बुलचा नंबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कांडीचा नंबर सगळं सांगतात. एवढं मार्गदर्शन तुम्हाला कुठून मिळालं? कुठं प्रशिक्षण घेतलं? कुठं बाहेर व्हिजिटला जाता? तुम्ही पाहायला जाता? नेमकं काय करता? मी ट्रेनिंग घेतलेलं आहे, दूध व्यवसायाचं ट्रेनिंग घेतलं आणि परिसरामध्ये किंवा बाहेर कुठेही वगैरे असले तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञान मिळवणं. विद्यापीठावर बी मी बऱ्याच वेळेस आलेलो आहे. विद्यापीठातही बी ट्रेनिंग वगैरे असले तर आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो, ट्रेनिंग बी घेतलेलं आहे. तसं
आमचे मित्र प्रमोद ताके यांच्या आणि माझ्या, आता त्यांचं शिक्षण चांगलं आहे, माझं शिक्षण कमी आहे. पण मग आम्ही सांगड बसवली. काय शिक्षण आणि तुमचं? माझं 10वी पास आहे. त्याच्या पुढे काही शिक्षणाची त्या काळात परिस्थिती नसल्यामुळं घरची कौटुंबिक शिकता आलेलं नाही. पण चला आहे त्याच्यात आपण समाधान मानून तर आम्ही एक संकल्पना मांडलेली आहे का शिवार फेरी सारखं दर महिन्यात 15 दिवसात जसा वेळ मिळेल तसं गोठा व्हिजिट करतो आम्ही बाहेर. मग तर बाहेर परिसरामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर, राज्यात असं करता करता आम्ही पार पंजाबच्या पिढी फेरच्या कार्यक्रमापर्यंत किंवा इथपर्यंत भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी आम्ही गेलेलो आहे. अरे वा. का या निमित्तानं त्यांच्या आणि माझ्या आम्ही प्रचंड इच्छाशक्ती ठेवली शिकण्याची. त्यांची जिज्ञासा खूप चांगली आहे, चौकस वृत्ती आहे. त्याच्यामुळं कुठं आपण काय करतो, लोक काय करतात, आपण कुठं चुकतो, लोक कुठं बरोबर करतात, ह्या सगळ्या याच्यातून या सगळ्या गोष्टी आम्ही जुळवण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याच्यामुळं आमचं हे यशस्वी झालं. दुग्ध व्यवसाय यशस्वी व्हायला असं म्हणण्यासाठी त्याचं आर्थिक उत्पन्न पैशामध्ये त्याचं मूल्यांकन करताना सर्वत्र जाणवतं. या दृष्टिकोनातून आपला 30 गायांचा गोठा आहे. कशा पद्धतीची उलाढाल आहे, किती त्यातनं उत्पन्न किती येतं, काय? माझे 30 गायीमध्ये साधारण मला आतापर्यंत दरवर्षी कुटुंब, माझं 14 माणसाचं कुटुंब आहे आणि ह्या 14 माणसाचं कुटुंबचा सर्व काही गरजा पूर्ण होऊन, उदरनिर्वाह होऊन दरवर्षी मला एक 6 लाख रुपये शिल्लक राहतात. आणि मग 6 लाख करून मी 30 लाख रुपये झाले. तर 2 एकर जमीन घेतली. आता सध्या माझ्या कुटुंबाचे जे ते 14 माणसं आहे, त्या 14 माणसामध्ये दोन्ही मुलं माझी व्हेटरनरी झालेली, मुलींना बी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री मिळवलेली आहे. हे शिक्षणाचं बी आपण ह्या माध्यमातून किंवा गायीची आणि आईची सेवा केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहे. वा, खूपच छान. तुम्हाला अनेक दुग्ध उत्पादक ऐकत असतील आणि यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असा संदेश तुमचा काय असेल? यशस्वी दुग्ध उत्पादन जर करायचं असेल काय काळजी घेणं गरजेचं आहे? भविष्यामध्ये इथून पुढं जो गायीची आणि आईची सेवा करेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही आणि तो नक्कीच सुखी समाधानी राहू शकतो. ह्या गायीजवळच आरोग्यशास्त्र, आहारशास्त्र, कृषीशास्त्र हे सगळं शास्त्र गायीजवळ आहे. म्हणून इथून पुढं गायीची सेवा करणं हे महत्वाचं आहे. अगदीच. श्रोते हो, गायीची आणि आईची सेवा किती कृतज्ञतापूर्वक उल्लेख या ठिकाणी बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांनी केलेला आहे आणि अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे. संपूर्ण जग आता आपण माणूस शिकलेला आहे, शहाणा झालेला आहे, प्रगल्भ झालेला आहे आणि पुनश्च एकदा आपण तिकडं गायांच्याकडे आपण आणि शेती करत असताना वळत असतो आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्या माध्यमातून यशस्वी दुग्ध व्यवसाय करावा हेच या ठिकाणी सांगतात. त्यांच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाचं गमक हे NDDB राहुरी सिमेंट स्टेशन आहे. इथून सुद्धा त्यांचा प्रवास महत्वाचा आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेला सल्ला आपण या ठिकाणी ऐकणं गरजेचं आहे. या शिवाय देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील आणि यशस्वी दुग्ध व्यवसायाबद्दल अधिक माहिती जर आपल्याला यांच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण संपर्क करू शकता. श्री प्रमोद भगवान ताके साहेब आणि बाबासाहेब भाऊसाहेब पवार साहेब, मुक्काम पोस्ट उंदीरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. त्यासाठी ते दोघेही आपला संपर्क क्रमांक या ठिकाणी आपल्याला देत आहेत. प्रमोदजी 84 59 34 92 00. अगदी पुनश्च एकदा 84 59 34 92 00. 84 59 34 92 00 हा श्री प्रमोद भगवान ताके साहेब यांचा नंबर आहे. आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती देखील जाणून घेऊ शकता. आणि श्री बाबासाहेब भाऊसाहेब पवारजी आपला नंबर 99 70 90 64 48. तर बाबासाहेब पवार साहेब यांचा नंबर आहे 99 70 90 64 48. तर जरूर आपण आपल्या यशस्वी दुग्ध उत्पादनाची जर गुरुकिल्ली त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या मनातील काही शंका प्रश्न तर ते जाणून घेऊ शकता, त्याचं निरसन करू घेऊ शकता. याशिवायच NDDB राहुरी सिमेंट स्टेशन या ठिकाणी देखील आपण हेल्पलाईन नंबरवरती आपण संपर्क साधून त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेऊ शकता. आपण दोघंही श्री प्रमोदजी आणि श्री बाबासाहेबजी आपण दोघंही आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी, दुग्ध उत्पादकांच्यासाठी अतिशय यशस्वीपणे आपली दुग्ध व्यवसायाची यशोगाथा या ठिकाणी आपण सांगितली. त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, दुग्ध व्यवसाय शेतकरी यशोगाथा याविषयी श्री प्रमोद भगवान ताके आणि श्री बाबासाहेब भाऊसाहेब पवार, मुक्काम दिरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. कृषी जगत अन्नदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.